नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अंड्याचा रस्सा दाखवणार आहे। अंड्याचा रस्सा तर आपण नेहमीच करतो, पण आज मी जो अंड्याचा रस्सा दाखवणार आहे ना, तो तुम्ही आजपर्यंत कधी खाल्ला सुद्धा नसेल किंवा बनवला सुद्धा नसेल, अतिशय वेगळ्या पद्धतीने। तर हा आपला अंड्याचा रस्सा जो आहे तो अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे। तर आता कसा बनवायचा ते बघूयात। तर त्यासाठी इथे मी अंडी उकडवून घेतलेली आहेत। उकडवून घेतल्यानंतर आपलं जे अंड कापायचं असं जे भांडं असतं ना, त्याने असं कट करून घ्यायचं आहे। आपल्याला अंड छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत। जर हे नसेल तर आपण सुरीने सुद्धा पातळ कापून घेऊ शकतो। हे बघा, इथे मी अंड कापून घेतलंय। त्यानंतर इथे तवा तापत ठेवलेला आहे, तेल घालून घेतलेला आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा बारीक कापून घेतलाय, तो घालून घेतलेला आहे। कांदा चांगला आपल्याला लाल होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा जो आहे तो मस्त असा लालसर झालेला आहे। त्याला एकदा परतून घेऊयात आपण। आणि आता परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट घालून घ्यायची आहे। तर इथे मी 2 चमचे इतकी आलं लसूण कोथिंबीर पुदिना पेस्ट घालून घेतलेली आहे। चांगलं मिक्स करायचं आहे। ह्या पेस्टनेच आपल्या अंड्याच्या रश्श्याला छान टेस्ट येते। त्यानंतर आपल्याला लाल तिखट हळद घालून घ्यायची आहे। माझ्या लाल मसाल्यामध्येच गरम मसाला वगैरे सर्व आहे, त्यामुळे वेगळं काही घालायची गरज लागत नाही। छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। तर आता आपल्याला त्याच्यामध्ये आहे ना, थोडंसं, जास्त नाही, आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटप असतं ते थोडंसं घालायचं आहे। ते जर नसेल तर टोमॅटोची प्युरी घातली तरी सुद्धा चालेल, त्याने सुद्धा आपला हा जो अंड्याचा रस्सा आहे ना खूप छान बनतो। तर इथे बघा, आपलं वाटप जे आहे ते चांगलं मिक्स करून घेतलंय। चांगलं परतायचं आहे त्याला 1 मिनिट मसाल्यांमध्ये, म्हणजे छान अशी आपली ग्रेव्ही तयार होते। खूप छान असा मसाला तयार होतो आपला अंड्याच्या रस्स्याचा। तर इथे मस्त असा मसाला तयार आहे। त्यानंतर इथे मी 2 चमचे इतकं दही घेतलेलं आहे। दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि ते घालून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त अशी ग्रेव्ही बघा आपली तयार झालेली आहे। दही आपलं जे कमी आंबटवालं असतं ना ते दही वापरायचं, जास्त आंबटवालं नाही वापरायचं। म्हणजे जे आपलं पॅकेटमधलं येतं ते कमी आंबट असतं, तर ते दही घ्यायचं। तर इथे छान बघा मस्त अशी ग्रेव्ही आता तयार आहे। तर आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला सुक्का रस्सा करायचा आहे। जास्त ओलसर नाही किंवा जास्त पातळ नाही, तसं थोडं मीडियम करायचं आहे रस्सा आपल्याला। तर इथे बघा पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अशी बघा ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे मस्तपैकी अशी। चांगलं मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे मीठसुद्धा आपलं चांगलं ग्रेव्हीमधलं व्यवस्थित लागलं जाईल। त्यानंतर आपल्याला आपली जी अंडी आपण कट करून घेतलेली आहेत ते पीसेस घालून घ्यायचे आहेत। तर इथे आपली जी अंडी आहेत ती मी सर्व घालून घेतलेली आहेत आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला ते ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत, नाहीतर आपले जे अंडे आहेत कुस्करेल, म्हणून एकदम हलक्या हाताने आपल्याला त्यांना मिक्स करून घ्यायचं आहे। मस्त असा आपला हा अंड्याचा रस्सा तयार होतो, तुम्ही करून बघा। तर आता आपण झाकण ठेवूयात आणि 1-1.5 मिनिटासाठी स्लो गॅसवर त्याला एक वाफ काढून घेऊयात। तर इथे 1.5 मिनिट झालेला आहे, आपण बघूयात। बघा, छान असा गरम गरम असा आपला अंड्याचा रस्सा तयार आहे। आता पाऊस पडतोय, पावसातून तुम्ही अशा पद्धतीने अंड्याचा हा रस्सा करून बघा, खूप टेस्टी लागतो। भाकरीसोबत चपातीसोबत सुद्धा खूप भारी लागतो। नुसत्या भातासोबत तुम्हाला वरणाची वगैरे कशाचीही गरज लागणार नाही, इतका छान लागतो हा आपल्या भातासोबत सुद्धा। आणि छान असं चमचमीत अगदी झटपट असा आपला हा अंड्याचा रस्सा तयार आहे आणि सगळ्यांना आवडेल असाच आहे हा आपला अंड्याचा रस्सा। तर तुम्ही अशा पद्धतीने आपली आजची ही जी रेसिपी आहे ती बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि घरातल्यांना सुद्धा आवडेल। तर तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।